नमस्कार. आता आज आपण पाहणार आहोत माहिती ती औषधी वनस्पतींची पाहणार आहोत. म्हणजे आपल्या आजच्या या भागाचं नाव राहणार आहे औषधी वनस्पती. आता या आपण अकारविल्हे घेणार आहोत. अकारविल्हे याचा अर्थ मराठीच्या मुळाक्षरांप्रमाणे अ पासून सुरुवात करायची आणि ज्ञला जाऊन थांबायचं. आता अ पासून सुरू होणारी पहिली वनस्पती म्हणजे अक्कलकारा. ही अक्कलकारा वनस्पती तिच्या नावाप्रमाणेच आहे बरं का. अक्कलकारा हा साधारण मंदबुद्धीच्या मुलांना दिला जातो, त्याचा त्यांना उपयोग होतो, म्हणून तो अक्कलकारा. आता त्यानंतर दुसरं म्हणजे आपासून होणार आडुळसा. आडुळसा ही वनस्पती बहुतेकांच्या परिचयाची आहे आणि जरी कोणी पाहिली नसली समजा तरी आडुळसा सरबत खोकल्यावर बरेच जण घेतात. आडुळसा ही वनस्पती कफनाशक आहे आणि त्यामुळे ती खोकल्यावर उपयोगी पडते. आडुळशाचा काढा खोकल्यावर दिला जातो. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे अक्कलकारा पाहिला, आडुळसा पाहिला. आता आपण पाहणार आहोत उंबर. उंबर आकारविल्हेमध्ये ई आणि ई ची वनस्पती आपल्या आढळण्यात नाही, म्हणून आपण एकदम उवर आलो. उंबर ही वनस्पती, तिला मूळ संस्कृत नाव आहे औदुंबर. त्या औदुंबराचं मराठी झालं उंबर. आणि औदुंबर ही वनस्पती जी आहे ते फारच धर्मशास्त्रात सुद्धा तिला स्थान मिळालेलं आहे. दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तुम्ही. औदुंबराच्या झाडाखालीच दत्ताचं मंदिर असतं आणि दत्ताचं चित्र असेल तर पाठीमागे काही वेळा औदुंबराचं झाड दाखवलं जातं. हा औदुंबर किंवा हे उंबराचं जे फळ आहे ते फळ थंड गुणधर्माचं आहे. उंबर थंड असतो आणि आपल्या शहरी लोकांना माहीत नाही, पण खेड्यापाड्यातले विशेषतः पनवेल वगैरेच्या बाजूचे लोक त्यांच्याकडे बाजारात उंबर विकायला येतात आणि लोक उंबराची भाजी करतात. हे मला सुद्धा नवीनच कळलं, पण उंबराची भाजी सुद्धा केली जाते कारण ते थंड गुणधर्माचं आहे. विशेषतः उन्हाळ्यात ही भाजी खाल्ली जाते. या उंबराशी अगदी हुबेहूब साम्य असणारं फळ म्हणजे अंजीर. दोघं दिसायला सारखेच पण गुणधर्म मात्र वेगळे. अंजीर हा जरी थंड असला तरी अंजीर हा रक्त शुद्ध करणारा आहे. अंजीर रक्तशुद्धीकारक आहे आणि म्हणून सुकामेव्यात सुद्धा मुलांना अंजीर दिला जातो. बाजारात सुके अंजीर सुद्धा विकले जातात. आता एक वनस्पती आहे एरंड. ती तर सगळ्यांच्या परिचयाची आहे. ही एरंड वनस्पती सुद्धा, एरंड सुद्धा थंड गुणधर्माचा आहे आणि एरंड शौचाला साफ करणारा आहे. जर तुमच्या पोटात काही जड झालाय, जडत्व आलाय पोटाला, तर एरंडेल घेतलं जातं. एरंडेल म्हणजे एरंडापासून बनवलेलं तेल. हे एरंडेल दिलं की तुमचा कोठा साफ होतो. कोठा साफ करण्याची त्याच्यात ताकद आहे, त्याच्यात गुण आहे. त्यानंतर आपण येतो
अक्षर. तर आई अक्षर, आईची वनस्पती आहे ती म्हणजे नाही, आईची वनस्पती आपल्याला आत्ता आठवत नाहीये. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रत्येक अक्षराची वनस्पती असेलच असंही नाही. तर ओ, औ, अम, अमचं आपण पाहिलं अंजीर, ते मगाशीच आपण पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आपण क कडे वळणार आहोत. कच तुम्हाला सगळ्यांना माहित आहे करवंद. आणि करवंद म्हणजे निदान ज्यांना माहीत आहे ती मुलं तरी आवडीने करवंद खातात. आमच्या लहानपणी तर आम्ही करवंदांचा एक खेळ खेळायचो आणि त्यावरनं एकमेकांची करवंद जिंकण्याचाही प्रकार व्हायचा. तर आता करवंद हे सुद्धा रक्तशुद्धी करणारं आहे. कारण त्याच्यात मुळातच करवंद जर तुम्ही पाहिलं तर त्याचा लाल रस असतो. आणि कच्च्या करवंदांचं तर कोकणातल्या भागात लोणचंही बनवलं जातं. त्यानंतर काकडी. क नंतर नंबर काकडीचा. काकडी ही सुद्धा उन्हाळ्यात आवडीनं खाल्ली जाते. काकडी जेवणाच्या पानात तर पंक्तीत असतेच असते. काकडीची कोशिंबीर ती असणारच. आपल्या भारतीय पद्धतीत विशेषतः आपण आता हे काकडी नंतर बघूया.